नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली सांते तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या सायको विद्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मोटिवेशन म्हणजे प्रेरणा यातील संघर्ष म्हणजे प्रेरणा संघर्ष मोटिवेशन कॉन्फ्लिक्ट यावर चर्चा करूया। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे प्रेरणा म्हणजे काय। प्रेरणा म्हणजे आपल्याला काहीतरी करण्याची ताकद देते, इच्छा शक्ती देते। ही शक्ती आपल्याला आपल्या ध्येयाकडे, आपल्या उद्दिष्टांकडे नेते व आपले वर्तन ठरविते। आज आपण बघणार आहे प्रेरणा संघर्ष। प्रेरणा संघर्ष, प्रेरणेतील संघर्ष तेव्हा निर्माण होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर दोन किंवा अधिक ध्येय असतात, म्हणजे पर्याय असतात, जी एकाच वेळी पूर्ण केली जाऊ शकत नाही। त्यामुळे मानसिक संघर्ष निर्माण होतो। त्यामुळे ताण, निर्णय घेण्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होणे, निराशा येणे इत्यादी गोष्टी घडतात। ही एक मनाची अवस्था आहे। काही करावे की करू नये या द्विधा मनस्थितीत असतात। या अवस्थेला संघर्ष म्हणतात। कर्ट लुईन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ। कर्ट लुईन यांनी संघर्षाचे 3 प्रकार दिले आहेत, ज्यामध्ये ध्येय आकर्षक किंवा अनाकर्षक असतात। म्हणजे आपल्याला आवडीचे आपले ध्येय असतात किंवा आपले नावडते, आपल्याला नको असलेले असतात, आणि व्यक्ती ती ध्येय मिळवण्यासाठी किंवा त्यांना टाळण्यासाठी प्रयत्न करत असते। प्रेरणेतील संघर्षाचे 3 प्रकार आपण बघूया। एक आहे प्रगमन संघर्ष म्हणजे अप्रोच कॉन्फ्लिक्ट, वर्जन संघर्ष म्हणजे अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, आणि प्रगमन संघर्ष म्हणजे अप्रोच कॉन्फ्लिक्ट। याचा आपण आता डिटेलमध्ये बघूया। अप्रोच कॉन्फ्लिक्ट म्हणजे प्रगमन संघर्ष म्हणजे 2 ध्येय आपल्या जवळ असतात आणि ती दोन्ही ध्येय आपल्याला आकर्षित करत असतात। म्हणजे आपल्याकडे 2 आकर्षक पर्याय असतात, पण आपण त्या 2 पैकी फक्त आपल्याला एकच निवडू शकतो। जसं आता एक किशोर नावाचा मुलगा आहे, त्याच्या मित्राने त्याला 2 पर्याय दिले आहे। एका बाजूला त्याला त्याच्या आवडत्या कॉन्सर्टचं तिकीट मिळतं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या शाळेच्या मित्राचा वाढदिवस आहे। आता इथे येतो हा आपला पहिला कॉन्फ्लिक्ट म्हणजे अप्रोच म्हणजे दोन्हीही गोष्टी त्याला अप्रोचेबल वाटतात, दोन्हीही गोष्टी त्याला आवडीच्या आहेत, आकर्षित करणाऱ्या आहेत। त्या 2 पैकी एकच निवडायचं आहे। हे कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला, हा संघर्ष निर्माण झाला। आता त्याला ठरवायचं आहे की मी कॉन्सर्ट पाहायचं की मित्राच्या वाढदिवसाला जायचं। हे निवडताना थोडं त्रासदायक वाटू शकतं, मग तो मित्राच्या वाढदिवसाला जाण्याचा निर्णय घेतो। आपण एक शॉपिंगला गेलो आहे, आपल्याला ड्रेस, साडी 2 आवडतात, दोन्ही आवडतात, पण आपलं बजेट एकाच याचं असतं, आपल्याला एकच घेऊ शकतो आपण, पण आपल्याला दोन्ही आवडलेलं असतं। मग त्या 2 पैकी कोणते एक निवडायचं याचा जो संघर्ष, ठीक आहे, आपल्या आयुष्यात असे लहान संघर्ष येत असतात आणि हेच संघर्ष मोठ्या पातळीपर्यंत पण जात असतात। 2 आकर्षक वाटणाऱ्या ध्येयामधून एक निवडणे हा संघर्ष म्हणजे प्रगमन संघर्ष। आता हा संघर्ष तुलनात्मक कमी ताणाचा असतो, कारण दोन्ही गोष्टी आवडणाऱ्या असतात। पण जो आपला दुसरा प्रकार आहे अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे वर्जन संघर्ष, म्हणजे आपल्या समोर जे 2 पर्याय आहेत त्याच्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचाच आहे आणि दोन्ही पर्याय आपल्याला आवडत नाहीत। तेव्हा जो कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, तेव्हा जो संघर्ष असतो तो म्हणजे वर्जन संघर्ष। म्हणजे आपल्या समोर 2 आपल्याला टेस्ट द्यायचे आहेत, एक सायन्सची टेस्ट आहे, एक मॅथ्सची टेस्ट आहे, आणि दोन्ही विषय आपल्याला अवघड वाटत असतात, पण एक टेस्ट देणे तर आपल्याला कंपल्सरी आहे। तेव्हा आपल्याला जो निर्माण होतो की हे पण नको आहे, ते पण नको आहे, पण निवडायचं एक आहे, तो असतो वर्जन कॉन्फ्लिक्ट म्हणजे अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट। त्यात आपण त्या मानाने जो आपल्याला बरा वाटेल तो ऑप्शन आपण निवड। आता थर्ड पार्ट येतो, थर्ड टाइप जो आहे अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट म्हणजे प्रगमन वर्जन संघर्ष। म्हणजे एकाच पर्यायामध्ये काहीतरी आकर्षक वाटत असतं आणि काहीतरी टाळावसं पण वाटत असतं। म्हणजे आपल्याजवळ एकच पर्याय आहे, तो आपल्याला करायचाच आहे, पण त्याच्यातला काही गोष्टी आपल्याला आकर्षित करतात, काही गोष्टी आपल्याला आकर्षित करत नाही, पण तो पर्याय निवडणं म्हणजे दोन्ही गोष्टी करणे हे येतं। तेव्हा जो संघर्ष होतो, हा पर्याय निवडायचा की नाही निवडायचा, त्याला म्हणतात प्रगमन वर्जन संघर्ष म्हणजे अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट। आपल्याला खूप मोठ्या परीक्षेची तयारी करायची असते, आपल्याला ती तयारी करणं खूप कठीण असतं, आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागते बऱ्याच दिवस, पण आपल्याला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, त्याच्याविषयी आपल्याला आकर्षण आहे। ती जी स्पर्धा आपण जिंकलो किंवा ती स्पर्धा परीक्षा आपण पास झालो तर आपल्याला मिळणारं जे बेनिफिट आहे ते खूप आकर्षित करतं आपल्याला, पण त्याच्यासाठी करणारी जी मेहनत आहे, जी तयारी आहे, ती आपल्याला त्रासदायक वाटते। म्हणजे पर्याय एकच आहे, आपण ती परीक्षा निवडली की आपल्याला तो
जो मेहनतीचा संघर्ष आहे, न आवडणारी गोष्ट आहे, ती पण आपल्याला करणे भागच आहे, कारण त्याच्यानंतर आपल्याला आवडणारी जी गोष्ट आहे ती मिळू शकते. हा झाला अप्रोच अव्हॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. जेव्हा एकाच पर्यायामध्ये आपल्याला आवडणारी आणि न आवडणारी गोष्ट असते आणि तो पर्याय निवडायचा की ना निवडायचा ह्याच जेव्हा आपल्यामध्ये संघर्ष निर्माण होतो, तो असतो प्रगमन वर्जन संघर्ष. यातलाच एक प्रकार आहे डबल अप्रोच अव्हॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, म्हणजे द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष. म्हणजे असा संघर्ष जेथे व्यक्तीसमोर 2 पर्याय असतात आणि प्रत्येक पर्यायात काहीतरी आकर्षित असतं आणि त्याच वेळी काहीतरी टाळावंसं वाटणारं असतं. अशा परिस्थितीत निर्णय घेणं खूप कठीण होऊन जातं, कारण दोन्ही पर्यायात चांगल्याही गोष्टी असतात आणि वाईटही गोष्टी असतात ज्या आपल्याला नकोश असतात. समजा जसं आपल्याला आता 2 जॉब लागले, आपल्याला 2 कॉल लेटर आले, आपल्याला दोन्ही जॉब लागले. दोघांमध्येही काही आवडणाऱ्या गोष्टी आहेत, काही न आवडणाऱ्या गोष्टी. जो एक जॉब लागला आहे तो फार दूर आहे, खूप दूर जाणं येणं, ट्रॅव्हलिंग आहे, त्रास आहे, पण ती कंपनी चांगली आहे, पगार थोडा चांगला आहे, पण जाण्या येण्याचा आणि बाकी जो स्ट्रेसचा विषय आहे तो तिथे जास्त आहे. एक कंपनी जी आपल्या घराजवळ आहे, आपल्याला जाण्या येण्याची सोय आहे, आपण 2 व्हीलरने आपल्याला जाऊ शकतो, खूप 2-3 तासाचं ट्रॅव्हलिंग नाहीये, आपण जाऊ शकतो, तिथे पगार थोडा कमी आहे, कंपनी खूप मोठी नाहीये. पण 2 पैकी कोणते पर्याय निवडायचे, दोन्हीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत, तेव्हा जो संघर्ष निर्माण होतो तो आहे द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष. तर आपण 3 वेगवेगळ्या संघर्षाचा अभ्यास केला आणि या 3 प्रकारच्या संघर्षाचा अभ्यास मोटिवेशनल थेअरीमध्ये केला जातो. हे संघर्ष आपल्याला शिकवतात की निर्णय घेणे किती अवघड असू शकतं आणि आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने कसे पुढे जावं लागतं. तर मोटिवेशनचा संघर्ष आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहे. योग्य निर्णय घेणे हेच या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आता तुम्ही असा संघर्ष अनुभवला असेल तर नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संरक्षण यंत्रणा म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम याविषयी आपण बघू. तोपर्यंत मोटिवेटेड राहा आणि ग्रो करा. धन्यवाद.